मटण, तांबडा रस्सा, मांदेळी, बोंबील आणि बांगडा. हे आता लर्न अँड अर्न. बरोबर. कारण काय करोनाचं सारखं टायमिंग आलेलं आहे आणि बरेचसे जे पॅरेंट्स आहेत त्या फीज अफोर्ड करत नाही. बरोबर. तर या फीज अफोर्डेबल करण्यासाठी आम्ही फीज तर आम्ही कमी करू शकत नाही कॉलेजची, कारण एज्युकेशन त्या लेवलचं यायला लागतं. पण आपण कमवा आणि शिका ह्या योजनेअंतर्गत मुलांसाठी नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज शुक्रवार दिनांक 22 एप्रिल 2022 आणि आजपासून 3 दिवस BRC कॉलनी येथे भारत मेळा 2022 लागलेला आहे. त्या ठिकाणी बरेचसे स्टॉल लागलेले आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. तिथे गेल्यावर तुम्हाला पाहायला मिळेलच. तर त्याच ठिकाणी आम्ही चाललेले आहेत. पहा, हे आहे BRC कॉलनी गेट आणि ह्या गेटवर येणाऱ्या प्रत्येकाला आपली एंट्री करावी लागते. तिथे आपल्या गाडीचा नंबर घेतला जातो, आपलं नाव घेतलं जाते, त्यानंतरच आपल्याला आतमध्ये जाण्याचं परमिशन असतं. हां, इथून होतं ना? हो, तिकडून तेव्हा बोर्ड लावला. काय नाही, असं पण असतं, तिकडे टच होत असेल. तिकडे समोर राहू. तुम्ही आलेले ना त्या दिवशी? हा, इथे तिकडे लाईट. ह्याच गेटमधून गेलेलो. आतमध्ये इथेच बाहेर लावलेली गाडी आहे. त्या पण गाड्या लावल्या तिथे. हो, स्टॉल कुठे? बरं समोरच आहे इकडे. भारत मेला 2022 एकदम त्या तिकडे आहे. खायला इथे आपला उमेदचा लक्ष्मी महिला उत्पादक गट पापड यांचा स्टॉल लागलेला आहे आणि यांनी इथे पापड ठेवलेले आहेत. तर बागडा आहे आणि चिकन भाकरी. ही आपली हात रोटी आहे ना? आपण आम्ही त्याला पोळकुटं म्हणतो. मी रोज सकाळी करते. माझ्या मुलाला तेच आवडतात. ॲक्च्युली आता तुमचं सेटअप तुम्हाला तसा तिथून दिलं आहे ना, थोडं इथे लावलेलं असतं आणि मग तुम्ही हाताने तिकडे असे केले असते ना, तर बघून लोक येतात काहीतरी वेगळं असं. काय चिकन रावस आपली स्पेशल कोळंबी आणि शेवग्याच्या शेंगा. ह्याच्यात चिकनचा किमा सुरमई. तुम्ही कधीपासून चालू केलं? कुठे कुठे असला हो, मी तर पहिल्यांदा बघितलं. म्हणजे
नाही इथे पहिल्यांदाच आले. हां. सरसला वगैरे असतो पालघर सरस. म्हणजे तुम्ही उमेदला आहेत वाटतं. उमेदमध्ये आहेत नाही आहे म्हणजे हां हां आमचं पर्सनल आहे. असं त्याला बऱ्याच वर्षांनी भेटले. चल मी बघते पुढचे. चिंचणी चिकन ग्रेव्ही पण आहे. येतो आम्ही फक्त बघून येतो फर्स्ट टाइम. म्हणजे फक्त एवढंच आहे ना का भाकरी 20 रुपये. आणि कोलंबी भाकरी स्टेटस नाही तांदळाची ताई तुम्हाला फोन होती उद्या यायचं भाकरीचं हे वेगळं लावलंय काय. भाकरी वेगळं लावलंय. ठीक आहे. काय आहे ते मसाले आहेत. हां, घरगुती चटणी मसाले बनवतो आम्ही. मालवणी मसाला आहे. अच्छा हा आमचा स्वामिनी स्पेशल मसाला आहे आमचा. अच्छा याचा मिसळ उसळ नॉनव्हेजसाठी वगैरे उत्तम आहे. हा आमचा स्पेशल आहे. आम्ही स्वतः बनवतो. अच्छा तुम्ही एरोमा घेऊ शकता याचा पार्सलिंग वगैरे चालेल नो प्रॉब्लेम. पराठा मसाला पण आहे आमचा स्पेशल. बिर्याणी मसाला आपला गोडा मसाला घरचा. अच्छा मसाला कुठे आहे तुमचं हे स्वामिनी मसाल्याचं. आम्ही घरगुतीच करतो. घरूनच करतात. पण कुठे घरून म्हणजे रॉयल गार्डन कुरगावला. कुरगावला. अच्छा पण कुरगावल्यामध्ये एक मसाल्याचं हे पण नाही ते नाही बाहेर. हे कर्नाटकचं स्पेशल आहे. टॅमरिन राईस पावडर. म्हणजे हे ॲक्च्युली ड्राय समजलं मला. हो ड्राय फॉर्मेटमध्ये डिहायड्रेशन करून म्हणजे मेटकूट कसं आपण भातात बरोबर. घालवतो. हो हो आपण कुठे राहिला. हां मी बोईसर. ॲक्च्युली माझा पण स्वतःचा मसाल्याचा व्यवसाय. ओके. हां अपूर्वा मसाला. मी पण घरगुती लेवलवरच करते. मी गेल्या वर्षीपासून सुरू पण चांगला माझा आहे म्हणजे खप वगैरे चांगला आहे. काय नाव आपलं. अपूर्वा ठाकूर. मी जसं तुम्ही आता हा बनवला ना स्पेशल तसं मी आमच्या इकडल्या भंडारी लोकांचे स्पेशल काळी मिरी चिकन म्हणून काळी मिरी चिकन जे आपण बनवतो ड्राय त्याचा मसाला बनवला आहे. म्हणजे फक्त तो मसाला टाकायचा चिकनमध्ये काहीच नाही टाकायचा आणि फ्राय करायचा. मी बनवलं. हो मी बोईसर भंडारवाड्यात. पिठं पण आहेत. पोळी पीठ कोंबडी वडे. हो आणि हे आमचं मी चोकला पीठ आहे. हां हां याच्यामध्ये तुम्ही अप्पे करू शकता. हां. ढोकळा करू शकता. हां डोसे करू शकतो तुम्ही. डोसे पण करू शकता. काय कसं आहे ते पॅकेट. ते पाकिट 60 रुपयाला. 60 रुपये. 200 ग्रॅम. नाही मसाला छान आहे. चहा मसाला. चहा मसाला. चहा मसाला. वास बघा. आपण कुठले कुठले मसाले बनवतो. सगळ्या प्रकारचे बनवते मी. आणि आज होता बनवतो आम्ही आंबोळी पीठ. डोसा हे मालवणात आंबोळी म्हणतात. आंबोळीचं पीठ. आणि हे तुमचं याचं पीठ आहे. कोंबडी वडे. कोंबडी वडे. हे मला माहिती आहे. हे काली चटणी जवस चटणी सगळ्या कारळ चटणी जवस चटणी. जवसाची चटणी. बरोबर आहे. मेथकूट आहे. मेथकूट. कारळाची चटणी म्हणजे थोडी कमी तिखट करतात ना पण थोडी तिखट कमी मिडियम
जरा तिखट लागली मला थोडीशी. आत्ता केलेली आज केलेली, बुडलं नाही. आणि आज काय पण आहे जेवाची चटणी बनवली. हां, हे बघा. हे कसे लावलेत पॅकेट? हे पाकिट आम्ही हे लावले 30 रुपये 30 रुपये. 50 रुपये. ओके. बघा बघा हे कसले आहे? जेवस. आणि शेंगदाणा लसूण चटणी मीठ. लसूण लसूण. आता सगळं मिक्स होतील टेस्ट. छान आहे. हे 30 थोडं 30 रुपयाला. नाही 50 ग्रॅमचं 30 आणि सगळं मी ऑर्डर घेतला. हा, मी नंबर त्यासाठीच घेतला. मी युट्यूबला टाकेल ना. टाकून द्या. हे तिखट आहे. अपूर्वा ठाकूर. व्हॉट्सअपवालेच आहे. हॅलो, तुम्ही आलात? माहित मला बोलले तरी ही मेघना की रेखाला कॉन्टॅक्ट करती, लावणार आहे असं स्टॉल. हॅलो, नंबर नाही लावला तुम्ही? अच्छा नंबर दे दो क्या? हाँ, तो मैं डालूंगी ना केक्स. पेन कहाँ है जाने? वहाँ इसमें दे दो क्या? हाँ, इसमें लिख दे तो भी चलेगा. वही लीजिए ना, कोई प्रॉब्लेम नहीं. कसे लावले ते हे 50 रुपीज आहे छोटे? आणि ते 80 रुपीज. 80 रुपीज आणि हे सिल्वर प्लेटेड ना? हां 250. तुम्ही लगेच वेळेवर हे केलं. तुम्ही विरारला गेलेलात ना? हो, आता परवा विरारला होती. बोलली मला मेघना. थैंक यू. आपका नाम और मोबाइल नंबर देंगे. लकी ड्रॉ निकलने वाली हूँ मैं. एक वहाँ पे ही चीट है, व्हाइट पेपर है ना, पेन वहाँ पे ही पेन भी. लकी ड्रॉ पण ठेवला. सिल्वर प्लेटेड. ठेवली तर मला इथे कसं राहील.
दिलं दिलं. थँक्यू. पुढे घे मॅडम. तुम्हाला टेस्ट हवी आहे आंबा बद्दल? नको नको, फक्त फक्त हे करते. नाही ते नाही खाणार. तुम्ही कुठून आहे? कुठले आहेत तुम्ही? आम्ही मॅडम BRC कॉलनीत आहेत. तुमचा स्टॉल आहे का? हा, स्टॉल नाही आहे आमचा. मी बोईसर. अरे वा. माझं नाव ठेवा ना मॅडम. हा? कधी काय ठीक आहे. लागलं? नाही हे ठेवा ना. हो, हो, कधी नक्की. काय लागलं तर कॉन्टॅक्ट करा. जरा टेस्ट करा. काही नवीन आयटम आहे. काय आहे हा? बटाटा शेव उपासासाठी खास. कधी कॉन्टॅक्ट करा. घरी सगळं असतं. गोड कोकम, कोकणातले खास आयटम कोकणातलात तुम्ही? एकदम फ्रेश आम्ही मागवतो. मग हे कोकम आगळच आहे ना? कोकम आगळ आहे. कोकम सरबत आहे. सरबतचं कसं आहे? सरबत बॉटल आहे. 75 रुपीज. हाफ लिटर 75. आवळा पण हा, आहे. आवळ्याचं पण आहे. आवळा पण मी आहे. येताना घेते. कधी हो, कधी हो. पण घ्या. कधी पण सांगा.
पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आहे, स्मार्ट एज्युकेशन नावाने, आणि आपल्याकडे स्मार्ट पद्धतीने पॅरामेडिकलचं एज्युकेशन दिलं जातं. याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट हा आहे की मुलांना आता लर्न अँड अर्न, बरोबर. कारण काय करोनाचं सारखं टायमिंग आलेलं आहे आणि बरेचसे जे पॅरेंट्स आहेत त्या फीज अफोर्ड करत नाही. बरोबर. तर ह्या फीज अफोर्डेबल करण्यासाठी फीज तर आम्ही कमी करू शकत नाही कॉलेजची, कारण एज्युकेशन त्या लेवलचं यायला लागतं. पण आपण कमवा आणि शिका ह्या योजनेअंतर्गत मुलांसाठी कसा पर्याय करतो की त्यांचं एज्युकेशन पण चालू होतं आणि पॅरलली त्यांना तेच एज्युकेशन करताना त्यांना एक स्टायपेंड घेता येतं आणि ते आम्ही हॉस्पिटलला टाईप करून देतो मुलांना. म्हणजे हॉस्पिटलचा सपोर्ट घेऊन एज्युकेशन कंप्लीट होतं. त्याच्यामध्ये आम्ही जे स्किल मीट नावाने ॲप तयार केलेलं आहे, त्या ॲपमध्ये त्यांचं लाईव्ह लेक्चर आणि प्री रेकॉर्डेड लेक्चर, जसे बायजूसचे लेक्चर्स वगैरे होत असतात आपले, तर त्या पद्धतीने हे लेक्चर्स पण त्यांना पूर्ण ॲप थ्रू मिळतं आणि ॲपमध्ये त्यांचे लेक्चर्स कव्हर होतात, जेणेकरून त्यांचं अकॅडमिक कंप्लीट होतं. आणि त्याच्यानंतर त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे, कारण फक्त नुसतं शिकून काय नंतर शिक्षण झाल्यानंतर पुन्हा तुम्ही फ्रेशर्स राहतात. तर आपण सगळ्यात चांगला कॉन्सेप्ट आपला हाच आहे की शिक्षण घेता घेता तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव पण होतो. तर जेव्हा ते जे काम तुम्ही शिक्षण पूर्ण केल्यानंतर करणार आहेत तेच काम तुम्ही कोर्स करता आणि जेव्हा तुम्ही कोर्स कंप्लीट होता तेव्हा तुम्ही स्किल वर्कर तयार होतात. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही फ्रेशर राहत नाही. बरोबर. आणि तुम्ही जे कोर्स कंप्लीट करत असतात त्या दरम्यान तुम्हाला जे स्टायपेंड मिळतं तीच जी तुमची फी आहे ती कोर्सची फी मध्ये तुम्ही टाकून द्या, म्हणजे तुमचा कोर्स फ्री झाला. ऑलमोस्ट आपले 50%, काही कोर्सेसची फीस वेगवेगळी आहे, पण काही कोर्सेसमध्ये 50% त्यांना रिटर्न मिळतात, 60% रिटर्न मिळतात, 80% रिटर्न मिळतात, काही ठिकाणी त्यांना 100% रिटर्न मिळतात ना, काही ठिकाणी त्यांना कोर्सेस असे आहेत तिथे त्यांची प्लसमध्ये जातात. म्हणजे ते कोर्सची फी पण कंप्लीट करून देतात, प्लस त्यांच्या पॉकेटमध्ये पॉकेटमध्ये पण एक्स्ट्रा मिळतात. चांगली अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. प्लस या वर्षीपासून आपण पालघर बोईसरमध्ये सध्या तुम्हाला जर का स्टडी अब्रॉडमध्ये जायचं असेल तर बेसिक कॉन्सेप्ट आता तुम्हाला बरेचशे लोकांना माहीत झालेलं की इकडे अब्रॉडमध्ये एज्युकेशन थोडं स्वस्त झालेलं आहे, प्लस एक क्वालिटी एज्युकेशन पण मिळतं. तर त्या लेवलचं एज्युकेशन तुम्हाला जर का तिकडे जाऊन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कन्सल्टन्सी आपण पालघरमध्ये आपण ओपन केलेलं आहे आणि याच्या थ्रू तुम्हाला एक कॉस्ट कटिंग होते. समस्या आपल्याकडे तीच आहे की आपल्याकडे एज्युकेशन आहे पण त्याची एक कॉस्ट असते. पण तेच जर का फॉरेनमध्ये जातोय तर सेम टाईपचं एज्युकेशन तुम्हाला लो कॉस्टमध्ये मिळतं. तेच आपण तुम्हाला कमी त्याच्यासाठी तुम्ही अवश्य भेट द्या. हो हो नक्कीच. ये क्या है? चिकन चिकन कबाब। कटी दूं? स्टेज के सामने यहाँ पर बच्चों का यहाँ पर प्रस्तुत किए जाएंगे बिरयानी और बिरयानी थोड़ी देर में आओ देखो आते जी आपके सामने कहाँ से हो? बोईसर का ही है? चित्रालय ओ जेवायला आला जाता हो ते आमच्या बचत गटातले पापड चांगले आहेत बघा नॉनव्हेज हां हो महिला उद्योग
बचत गटात उमेदच्याच आहेत म्हणून मी त्यांच्याकडे बसलेली थोडा वेळ. आपका उत्सव रेस्टोरेंट वाले ये क्या है? हे चिकन आहे, मटन, तांबडा रस्सा, मांदळी, बोंबील आणि बांगडा. हे आपल्या तिकडे उत्सवला कधी एनी टाइम मिळेल ना? हो, एनी टाइम. हे तर आपलं उत्सवचंच व्हरायटी आहे. हा. उद्याला सी फूड मध्ये वाढवणार आहे आम्ही. अच्छा. शिंपले, खेकडे. हो तो डिस्प्ले पण जरा भरलेला दिसेल. पहिला दिवस ना. नाही, उत्सवचं आम्ही खाल्लेलं आहे. पांढरा रस्सा नाही बनवला. अच्छा. ते झणझणीत खूप असतो ना. हो बरोबर. लेडीज आणि लहान मुलं नाही अप्रूव्ह करायचं, त्याच्यामुळे नाही ठेवलं. म्हटलं पापड खायचं असेल तर आपलं तांदळाच्या भाकऱ्या वगैरे ते बनवते.